डॉक्टर श्रीकांत शिंदे सामाजिक मंच कळवा यांच्या वतीनं गोपाळ दहीहंडीचं हे यंदाचं 4थं वर्ष असून स्वच्छ कळवा सुंदर कळवा या उद्देशानं कळवा शहराला स्वच्छतेचं जनजागृती करणार। कळवा हे ठाण्याची काट टाकत नव्यानं वसत असलेलं शहर, या शहरात निसर्गानं नटलेली समृद्धी आहे। एकीकडे खाडी तर दुसरीकडे डोंगराळ भाग, यामध्ये वसलेलं हे शहर अनेक सांस्कृतिक कलाकार तसंच मान्यवरांची वास्तव्यही या शहरात लाभली आहेत। अशा या सांस्कृतिक नगरीत यंदा गोविंदांची धूम पाहायला मिळणार आहे। यंदाचं हे 4थं वर्ष असून मानवी मनोरे रचण्यासाठी स्पर्धा नसून निसर्गाला आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशानं स्वच्छतेचं मिशन स्वच्छता ही संकल्पना लक्षात घेऊन या कळवा शाखेच्या वतीनं हे दहीहंडी साजरी करण्याचा संकल्प यंदा करण्यात आला आहे। धर्मवीर आनंदा दिघे आणि शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरात अनेक ठिकाणी शिवसैनिकांच्या वतीनं विविध प्रकारचे संकल्प हाती घेत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतोय। त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यालगत असलेल्या या सांस्कृतिक नगरीत यंदा गोविंदांची धूम, त्याचबरोबर स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणारी दहीहंडी उत्सव हा पाहायला मिळणार आहे। या दहीहंडीला प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे स्वच्छतेचे ब्रँड अँबॅसेडर मानले जाणारे मल्हार कळंबे, ज्याने महाराष्ट्रातील सर्व समुद्र किनारपट्टीतील घनकचरा आटोक्यात आणून स्वच्छतेची जनजागृती केली। मल्हार कळंबे यांना भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला होता। त्यांना देशाचे स्वच्छतेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून संबोधलं गेले। मल्हार कळंबे यांच्या वतीनं स्वच्छतेचं महत्त्व कळवा शहराला लाभणार असून कळंबे यांच्या उपस्थितीत हा दहीहंडी सोहळा पार पडणार असून हा कार्यक्रम प्रसंगी कळवा मुंब्रा लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, ठाणे लोकसभेचे खासदार आणि ठाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्के आणि कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या मार्गदर्शनानं आणि प्रमुख उपस्थितीत हा गोपाळ दहीहंडी सोहळा पार पडणार आहे। गोविंदा पथकांचे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था डॉक्टर देखील चोखपणे करण्यात येईल। तसंच विजेत्या गोविंदा पथकांचं मनोबल वाढवण्यासाठी आकर्षक पारितोषिकं आणि विजयी 7 थरांचे मनोरे रचल्यास 1 लाख रुपये विजयी मंडळास रक्कम देण्यात येईल, असं यावेळेला पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना शहर प्रमुख नरेंद्र शिंदे यांनी अधिक माहिती देताना सांगितलं। या प्रसंगी डॉक्टर श्रीकांत शिंदे, सामाजिक मंचचे प्रमुख सल्लागार गणेश साळवी, अध्यक्ष अरविंद सैतवडेकर, उपाध्यक्ष राजेश विराळे, सहसचिव रोहन शिंदे, खजिनदार राधे वराडकर तसंच शिवसेना विभाग प्रमुख श्याम पाटील, युवासेना अध्यक्ष ओमकार चव्हाण, शाखा प्रमुख निनाद बोराडे, शाखा प्रमुख घाग, शाखा प्रमुख सुशील गावडे तसंच कळवा शिवसेना शाखा प्रमुख रोहन शिंदे आणि इतर मान्यवर पदाधिकारी शिवसैनिक यावेळेला उपस्थित होते।